50,000 पगारासाठी पूर्ण बजेटिंग करूया. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे. स्टेप 1, 30,000 रुपये खर्चासाठी ठेवा. यामध्ये तुमचे भाडे, EMI, अन्न, प्रवास, बिल सगळं समाविष्ट असेल. 30,000 थोडं कमी वाटेल, पण भविष्यातील लवचिकता मिळवण्यासाठी आत्तापासून खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. ही आहे आपल्या डे 2 ऑफ आवर फायनान्शियल नॉलेज सिरीज. स्टेप 3, 7,500 रुपये इच्छांसाठी ठेवा, कारण कष्टाचं बक्षीसही हवं ना. यातील 4,000 रुपये दर महिन्याला ट्रॅव्हल फंडमध्ये जमा करा, जेणेकरून पुढे जाऊन एखादा छान ट्रिप करू शकाल. उरलेले 3,500 रुपये कॅफे, मूव्ही, शॉपिंगसाठी ठेवा. स्टेप 3, उरलेले 12,500 रुपये भविष्य सुरक्षित करण्यासाठी वापरा. सर्वात आधी 2,500 रुपये हेल्थ इन्शुरन्ससाठी ठेवा आणि जेव्हा 1,00,000 रुपयाचा इमर्जन्सी फंड तयार होईल तेव्हा उरलेल्या 10,000 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट सुरू करा. यापैकी 8,000 रुपये SIP, गोल्ड, सिल्वर, ETF शेअर्स यासाठी वापरा आणि आपल्या जोखीमच्या प्रोफाईलनुसार विविधता आणा. शेवटी उरलेले 2,000 रुपये स्वतःच्या स्किल वाढवण्यासाठी, अपस्किलिंगसाठी गुंतवा, कारण हे तुमचं उत्पन्न 10 पटीनं वाढू शकतो.